परभणी येथील जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांची राज्य गुप्तचर विभागाचे उपायुक्त म्हणून बदली झाली, तर त्यांच्या जागी पोलीस अधीक्षक म्हणून पंकज कुमावत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पंकज कुमावत अमरावती ग्रामीणचे अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत होते. आता कुमावत परभणीचे पोलीस अधीक्षक म्हणून बदलीवर आले आहेत. पंकज कुमावत कोण आहेत, त्यांचा IPS पर्यंतचा प्रवास कसा झाला याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. अमरावती ग्रामीण पोलीस दलातील अप्पर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत हे 2019च्या तुकडीचे IPS असून त्यांचे धाकटे बंधू अमित कुमावत हे सुद्धा IPS आहेत. सध्या ते लखनौला पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत आहेत. पंकज कुमावत यांना अमरावती ग्रामीण पोलीस दलात पहिलीच अप्पर पोलीस अधीक्षक पदाची पोस्टिंग मिळाली होती, तर परभणी जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून त्यांची अधीक्षक पदावर ही पहिलीच पोस्टिंग आहे. कुमावत हे मूळचे राजस्थान राज्यातील झुंझुनू गावातील आहेत. महादेव मुंडे खून प्रकरणात 31 जुलै 2025ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार एक नवीन SIT गठीत करण्यात आली, ज्याचे प्रमुख म्हणून IPS पंकज कुमावत यांनी काम केलेले आहे. प्रामाणिक, निडर आणि डॅशिंग अधिकारी म्हणून ओळख असलेले पंकज कुमावत आहेत तरी कोण, कसा होता त्यांचा IPS पदापर्यंतचा प्रवास, ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. घरी गुंठाभरही जमीन नाही, लोकांची शेती वाटणी करणं, सोबतच आई वडील टेलरिंगचे काम करायचे. मात्र आईवडिलांच्या पोटी असे मूल जन्माला आले की त्यातले 2 मुलं IPS आणि 1 मुलगा डॉक्टर झाला. हा प्रेरणादायी प्रवास आहे IPS पंकज कुमावत यांचा. बीड जिल्ह्यातील बड्या राजकीय नेत्यांच्या गुटख्यांचे साठे, पत्त्यांचे क्लब उद्ध्वस्त करण्यासह जिल्ह्यातील अवैध गुटखा क्लब, बायोडिझेल अशा धडाकेबाज कारवायांनी पंकज कुमावत चर्चेत आले होते. बीडच्या सर्वसामान्यांमध्ये त्यांची चांगलीच क्रेज पाहायला मिळते. धडाकेबाज कारवायासह त्यांचा व्यक्तिगत जीवनाचा प्रवास तेवढाच खडतर आणि प्रेरणादायी आहे. राजस्थानमधील झुंझुनूचे रहिवासी असलेल्या राजेश्वरी व सुभाष कुमावत या दाम्पत्याच्या 4 मुलांपैकी पंकज कुमावत थोरले. त्यांचा धाकटा मुलगा अमित देखील IPS, तर संजय डॉक्टर होऊन शल्यविशारद तज्ज्ञ. कुमावत कुटुंबातील थोरले असलेले पंकज शालेय जीवनापासून हुशार विद्यार्थी होते. 22 डिसेंबर 1992ला जन्मलेल्या पंकज कुमावत यांनी 2007 साली 10वीच्या परीक्षेत 88% गुण मिळवले. 2009मध्ये त्यांनी 12वी विज्ञान शाखेत 89% गुण मिळवले. त्यांनी दिल्ली IITमधून अभियांत्रिकीची डिग्री मिळवली. पंकज कुमावत यांनी नोएडा येथील बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये बिझनेस ॲनालिस्ट म्हणून आपल्या आयुष्यातील पहिल्या नोकरीची सुरुवात केली. कंपनीने त्यांना 10 लाख रुपयाचे आर्थिक पॅकेज आणि अनेक सुविधाही पुरवल्या. त्या ठिकाणी त्यांनी 2 वर्षे नोकरी केली. मात्र कुमावत यांना सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नाची सोडवणूक करण्याचा ध्यास होता, परंतु त्यासाठीचे माध्यम त्यांच्याकडे नव्हते. भारतातील प्रशासन सेवा किंवा भारतीय पोलीस सेवेत गेलो तर काहीतरी करता येईल असा विचार करत त्यांनी यात येण्याचं ठरवलं. 2016मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची त्यांनी तयारी सुरू केली. दिल्लीत केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी त्यांनी सुरू केल्यानंतर कुठलीही शिकवणी लावली नाही. 2017मध्ये सेल्फ स्टडीच्या जोरावर पहिल्यांदाच दिलेल्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या प्राथमिक आणि मुख्य लेखी परीक्षेत ते पास झाले. मुलाखतीपर्यंतही पोचले, मात्र अंतिम निवड यादीत त्यांना स्थान मिळाले नाही. 2018ला मात्र त्यांना यश आले. 423 रँक त्यांना मिळाली आणि भारतीय पोलीस सेवेतील महाराष्ट्र कॅडर त्यांना मिळाला. परभणीचे पोलीस अधीक्षक म्हणून त्यांनी कार्यभार स्वीकारला असून आता परभणीच्या जनतेच्या मनात कुमावत यांच्याबद्दल उत्सुकता आहे.